नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. झी 24 तासच्या या न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 6 वाजतात आणि तुम्ही पाहत आहात आपला जिल्हा आपली बातमी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बाबरी विध्वंस प्रकरणाची. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आज सीबीआयच्या विशेष कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. त्यांना निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय ठरतोय. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी एकूण 32 आरोपी होती, त्या सगळ्यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे. घटना पूर्वनियोजित नव्हती असं न्यायाधीश सुरेंद्र यादव म्हणालेले आहेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर 28 वर्षांनंतर लखनौमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयात हा निकाल लागलाय. नेत्यांनी गर्दीला रोखण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी भक्कम साक्षीदार नव्हते असं कोर्टानं म्हटलंय. सीबीआय पुरावे गोळा करण्यात अपयशी ठरलंय अशी टिप्पणी देखील आज कोर्टानं केली. 27 ऑगस्ट 1993 पासून सीबीआय या प्रकरणी तपास करत होतं. ही घटना म्हणजे सुनियोजित कट असल्याचं सीबीआयनं तपासात म्हटलं होतं. सीबीआयने 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्र पुरावा म्हणून सादर केले होते. 19 एप्रिल 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिलेले होते. तेव्हा बाबरी मशीद विध्वंस प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा माधव गोडबोले हे केंद्रीय गृहसचिवपदी होते. आज हा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. बाबरी मशीद राम मंदिर वाद राज्यघटनेची अग्निपरीक्षा या पुस्तकाचे लेखक माधव गोडबोले सर आणि जे माजी केंद्रीय गृहसचिव आहेत. खरं तर या संपूर्ण या खटल्याचे साक्षीदार म्हणणार नाही, मात्र संपूर्ण घडामोडींचे साक्षीदार असलेले गोडबोले सर आपल्यासोबत आहेत. 1 वर्षभरापूर्वी आपण भेटलो होतो ज्यावेळी जमिनीच्या वादाचा निकाल लागला होता आणि आज मस्जिद उद्ध्वस्त झाली त्या प्रकरणाचा निकाल लागलाय. सर्व आरोपींना दोषमुक्त ठरवलं. आपली पहिली प्रतिक्रिया नंतर अविश्वसनीय निकाल आहे. 3 वर्ष हा खटला चालला. 200हून अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. मी बघितलं त्याप्रमाणे 5-6 हजार डॉक्युमेंट्स कोर्टाच्या पुढे सादर झाली आणि एवढं करूनही कोर्टाचं मत असं बनलं की काही एव्हिडन्स समोर आला नाही आणि कॉन्स्पिरसी होती हे काही सिद्ध झालं नाही. अर्थात ते कोर्टाचं जजमेंट आहे तेव्हा त्याचा मान आपण राखला पाहिजे, परंतु सर्वसाधारण माणसाला हे कळणं कठीण जातं. एक तर एवढी मोठी मशीद 5 तासाच्या आतमध्ये संपूर्णपणे जमीनदोस्त केली जाते. याला अर्थ काय आणि याच्यातून काय निघतं? आणि हे केवळ काही लोक घुमटावर चढले, त्यांनी ते पाडायचं ठरवलं म्हणून ही मस्जिद पडली, याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का? हे सगळे प्रश्न आपणच आता विचारले पाहिजेत आपल्याला. कारण ही ज्युडिशियल सिस्टीममध्ये सगळा विचार करून सगळा एव्हिडन्स त्याच्याबद्दल तो समोर आणून जर हा निर्णय होणार असेल तर तो निर्णय झाला आहे असं म्हणायचं आणि एक चॅप्टर किंवा इतिहासाचं एक चॅप्टर संपला असं म्हणायचं. एखादी म्हणजे अशी घटना घडते किंवा एक प्रकारचा जर समजा भूकंप झाला तर त्याचे हादरे हे प्रदीर्घ काळ जाणवत असतात. ही घटना 92मध्ये घडली आणि त्यानंतर कशा पद्धतीनं काय काय घडत गेलं आपण आजवर पाहिलं. आता आपण असं म्हणू शकतो का की हे सगळे हादरे आता थांबलेत किंवा पुढच्या काळामध्ये हे थांबलेत तर फार चांगलं होईल, पण ते थांबतील असं मला दिसत नाही. मी त्याच्याबद्दल बोललं आहे, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की आता सुरू झालं आहे की मथुराबद्दल काहीतरी केलं पाहिजे, आता वाराणसीबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पण परत नवीन देवळं बांधली गेली पाहिजेत. हा जर कंटिन्युअसली आमचा उद्योग चालू राहणार असला तर ह्याच्यातून आपली सुटका नाही. सुटका व्हायची असेल तर एकच मार्ग आहे, धर्म आणि राजकारण यांची फारकत करा. मी अनेक वेळेला अनेक बाबतीमध्ये अनेक प्रसंगांमध्ये त्याच्याबद्दल बोललो आहे, परंतु त्याला आमची तयारी नाही. जोपर्यंत आम्ही ते करत नाही तोपर्यंत इतिहासाचं हे पर्व संपलं पण लगेच दुसरं पर्व सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.
तेव्हा बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण 32 जण आता निर्दोष ठरलेले आहेत. या ऐतिहासिक निकालाचं अनेकांनी स्वागत केलं, तर या निकालाला काळा दिवस देखील ठरवण्यात आले विरोधकांकडून. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. लालकृष्ण अडवाणी निर्दोष, मुरली मनोहर जोशी निर्दोष, कल्याण सिंह निर्दोष, उमा भारती निर्दोष, महंत नृत्य गोपाल दास निर्दोष, विनय कटियार निर्दोष, साध्वी ऋतंबरा निर्दोष. वह अत्यंत महत्वपूर्ण है और हम सब के लिए बहुत खुशी का प्रसंग है. आरोप के कलंक से मुक्त हो गए, क्योंकि झूठे आरोप इतने लंबे समय तक झेलना वो भी विचित्र बात थी, लेकिन रामलला के कार्य में ये सब तो झेलना ही था. इस निर्णय ने यह सिद्ध कर दिया है कि हमारा आंदोलन, हमारे कार्यक्रम किसी षड्यंत्र के तहत नहीं थे. वो एक सामान्य जनतांत्रिक आंदोलन के तौर पर थे. ये बड़ी बात है. बाबरी मशीद विध्वंस खटल्यात यांच्यासह सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. बाबरी मशीद पतनानंतर तब्बल 28 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. बाबरी मशीद पतन ही घटना पूर्वनियोजित नव्हती. ही घटना अचानक घडली होती. या प्रकरणी प्रबळ साक्षीदार कोणी नाही. नेत्यांनी गर्दीला रोखण्याचा प्रयत्न केला. सीबीआय पुरावे गोळा करण्यात अपयशी ठरली. या आधारावर आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. भाजप नेत्यांसाठी हा आनंदाचा दिवस वाटत असला तरी एमआयएमनं काळा दिवस असं याचं वर्णन केलंय. भारत की अदालत की तारीख का एक काला दिन है और मैं इसलिए कहता हूं क्योंकि सुप्रीम कोर्ट ने 9 नवंबर को जो सिविल डिस्प्यूट के मुकदमे का फैसला दिया था, जजमेंट में सुप्रीम कोर्ट ने कहा था, अंग्रेजी में कहता हूं कि सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इट इज़ एन एग्रेरियस वायलेशन ऑफ रूल ऑफ लॉ. जब बाबरी मस्जिद पे फैसला सुप्रीम कोर्ट ने का जो है 9 नवंबर को आ गया, तो अभी अच्छी बात रही, पूरे देश के लोगों ने इसका सम्मान किया. आज जो है उसमें ये मुकदमा सीबीआई का था, ये भी मुकदमा खत्म हो गया. अच्छी बात है कि ये ऑफेंस जो हुआ था, इसको देश के सुप्रीम कोर्ट ने शेमफुल कहा था और ये कहा था कि ये कल्प्रिट्स है जिन लोगों ने ये काम किया है. और कहा था कि इससे सिर्फ एक स्ट्रक्चर नहीं डिमॉलिश हुआ है, बल्कि देश की अक़लियतों का फेथ डिमॉलिश हुआ है. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाल्यानंतर 27 ऑगस्ट 1993 पासून सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होतं. 20 मे 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं लालकृष्ण अडवाणींना दोषमुक्त केलं होतं. या विरोधात सीबीआय कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं निकाल फिरवत अडवाणींसह 13 मोठ्या नेत्यांविरोधात कट रचल्याबद्दल खटला चालवायला सांगितलं होतं. आता पुन्हा सर्वच 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आणि तब्बल 28 वर्षांनी धगधगता बाबरी अध्याय संपला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्रीय कृषी अध्यादेशाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी काढलेलं परिपत्रक अखेर महाविकास आघाडी सरकारनं मागे घेतलेलं आहे. सोबतच केंद्रानं जी 3 कृषी विधेयकं मंजूर केलेली होती, ज्याचं कायद्यात रूपांतर झालंय, ते कायदे राज्यात लागू होणार नाही. मात्र मुळातच हे अध्यादेश राज्यात लागू व्हावे याच्यासाठी 10 ऑगस्टला जे परिपत्रक काढण्यात आलं होतं, त्यावरून आता आरोपांचं रान उठलेलं आहे. नेमकं काय काय घडतंय यावरून राज्यात बघूयात. शेतकरी कायद्यांवरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली, आंदोलनही केलं. मात्र महाविकास आघाडीचा दुटप्पीपणा उघडकीस आला होता. केंद्र सरकारनं हे कायदे मंजूर करण्याआधी त्याबाबतचे अध्यादेश लागू केले होते. हे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारनं 10 ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी केलं होतं. यावर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत या अध्यादेशांच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काँग्रेसनं दिला होता. आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतो आहोत आणि तांत्रिकदृष्ट्या ते
पत्रक पूर्वी निघाले आणि ती पत्रक मागं घ्यावा हा आग्रह आमचा आहे आणि त्या पद्धतीनं माननीय मंत्री सहकार पणन यांनी ते स्थगित केलेले आहेत। या प्रकरणामुळे प्रशासन आणि सरकारमधील मतभेदही समोर आले। 10 ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याबाबत 16 सप्टेंबर रोजी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पणन सचिवांना पत्र लिहिलं होतं, मात्र तरीही सचिवांनी अध्यादेशांना स्थगिती दिली नव्हती। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 27 सप्टेंबर रोजी या परिपत्रकाला स्थगिती देण्याबाबत पणन मंत्र्यांना पत्र लिहिलं। केंद्राचा कायदा राज्याला सुद्धा स्वायत्त करण्यासाठी आणि मग केंद्राचा हा कायदा आला आणि ते कायद्याचं लीगल ओपिनियन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं आणि आता सुद्धा आम्ही लीगल ओपिनियन त्या ठिकाणी घेतोय। सिस्टीममध्ये खाली काय घडलं असेल त्या ठिकाणी, परंतु एकच आहे की आम्ही ते आता आज रद्द केलं। केंद्राच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावीच लागेल अशा पद्धतीनं प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानं परिपत्रक काढण्यात आल्याची चर्चा आहे। शेतकरी अध्यादेशांबाबत जे झालं ते शेतकरी कायद्याबाबत होऊ नये याची काळजी महाविकास आघाडी सरकार घेण्याची शक्यता आहे। त्यामुळेच केंद्र सरकारने संसदेत संमत केलेले शेतकरी विषयक कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकास आघाडीतील पक्षांनी घेतली आहे। मात्र प्रत्यक्ष याची अंमलबजावणी करताना शेतकरी विषयक कायदे राज्यात लागू होऊ नये याच्यासाठी सगळी कायदेशीर प्रक्रिया महाविकास आघाडी पूर्ण करण्याची शक्यता आहे। दीपक बातुसे, झी24 तास, मुंबई। आणि यासोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर कुठली बातमी असणार आहे स्नेहाजी आपल्याला सांगतील? कोल्हापुरात नवरात्राची तयारी सुरू आहे। कोरोना आणि लॉकडाऊन काळात नवरात्र कसं होणार आहे बघूया। तेव्हा यासह इतर महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला जिल्हा आपली बातमी। ब्रेक नंतर आपला जिल्हा आपली बातमीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। गणेशोत्सव संपलेला आहे, सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते नवरात्रोत्सवाचे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। यंदा कोरोनामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही, मात्र पश्चिम महाराष्ट्र समितीनं एक असा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून भाविकांना अंबाबाईचं दर्शन घेता येईल। कशी सुरू आहे इथं नवरात्रोत्सवाची तयारी बघूयात। नवरात्रात कोल्हापूरच्या अंबाबाईचा असा थाट असतो। यंदा कोरोना आणि लॉकडाऊन असलं तरी हाच थाट कायम ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय। 9 दिवस देवीची विधिवत पूजा होणार आहे। मंदिरात भाविकांना प्रवेश नसला तरी मंदिराबाहेर स्क्रीन लावून देवीचं दर्शन दिलं जाणार आहे। तसंच ऑनलाईन दर्शनही घेता येणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आम्ही ह्या सर्व भक्तांना शहरातल्या अनेक ठिकाणी 8 ते 10 ठिकाणी मोठे स्क्रीन लावून नवरात्राचे संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दर्शन देण्याचं नियोजन हे देवस्थान समिती सध्या करत आहे। 9 दिवस विविध रूपांतली देवीची पूजाही बांधली जाणार आहे। पंचमीला देवी पालखीतून टेंभलाई देवीच्या भेटीला जाते, तसंच दसऱ्यालाही दसरा चौकात पालखी जाते। यंदाही पालखी जाणार आहे। पालखी चालत नेण्यापेक्षा आमच्या डोक्यामध्ये असा विचार आहे की एखाद्या सजवलेल्या ट्रकामध्ये पालखी ठेवायची आणि ती गाडीतून आपण टाकळा आणि शाहू मिल करून टेंभलाईवर जायचं आणि तो कार्यक्रम करून पुन्हा गाडीतूनच पालखी परत मंदिरामध्ये आणायची। कोरोना आणि लॉकडाऊनचे नियम पाळून परंपरा कायम ठेवत कोल्हापूरच्या देवीचा उत्सव साजरा होणार आहे। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर। यानंतर साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी। ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल मिळाला नाही म्हणून एका 15 वर्षाच्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे आणि याच्यामध्ये या 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। खरं तर ऑनलाईन सध्या शाळा बंद आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं मुलांना घराघरात शिकवलं जातंय। आणि साताऱ्यातील कराड तालुक्यात औंड गावात राहणारी ही मुलगी होती। औंड या गावामध्ये
मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या एका कुटुंबावरती यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण या कुटुंबातील 15 वर्षाच्या साक्षी पोळ या तरुणीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईलची तिला गरज होती, मात्र घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे आई वडील तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाहीत आणि याच नैराश्यातून या 15 वर्षाच्या चिमुकलीनं हे टोकाचं पाऊल उचललं. मम्मी अगं मला मोबाईल घे की, बाळा माझ्यापाशी पैसे नाही ती, बाळा आपण जरा 4-8 दिवसानं घेऊया बाळा. पुरगीनं मला म्हणावं अगं मम्मी मी लोकांच्यात कुठपर्यंत जाऊ, अगं थांब की जरा दिदे घेऊया की. त्या मुलीला ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन पाहिजे होता. परिस्थिती बिकट असल्यामुळे तिची आई म्हणाली की आपण पैसे साठवून बाळा 1-2 महिन्यानंतर घेऊ, आत्ता परिस्थिती नाही. कोरोनामुळं रोजंदारसुद्धा कमी आहे. तर त्यामुळं त्या मुलीनं एक असा नको असलेला पर्याय तिनं निवडला आणि तिनं आत्महत्येसारख्या एका पर्यायाकडे ती वळली. या धक्कादायक बातमीसोबतच आपला जिल्हा आपली बातमी या बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र सुपरफास्ट बातम्यांसोबत लगेचच परत येतोय. बघत रहा झी 24 तास.